नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की तुमचे कपडे तुम्ही कपाटामध्ये कसे ठेवता, तुमच्या साड्याचं कलेक्शन आम्हाला दाखवा. तर जास्त काही महागाच्या साड्या मी कधीच घेत नाही. मी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेणारी आहे. जास्त महागापर्यंत मी जात नाही कधीच. तर अंगामध्ये मी साडी घातलेली नाही, सुद्धा 650 रुपयाची फक्त. तर जास्तीत जास्त माझ्या साड्या आहेत ना 1000 रुपयापर्यंत असतात. त्याच्यावरती एक पण माझी साडी मागाची नाही आहे. फक्त 2 साड्या आहेत माझ्याकडं मागाच्या. ते पण मी पाठीमागच्या दिवाळीला फौजी साहेबांनी जबरदस्ती मला पैठणी साडी घेतली. तर मुलचंदमध्येच घेतली होती ती पण 3500 रुपयाची. आणि आता आम्ही ओंकारेश्वरला उज्जैनला फिरायला गेलो होतो ना, तर येता येता आम्ही येवल्यामध्ये थांबलो होतो. तर ते पण नको म्हणत होते. फौजी साहेबांनी बळच मला ती 3.5 काहीतरी 3 सव्वा 3 3,500 रुपयाची काहीतरी येवला पैठणी घेतली. तर 2 पैठणी मला फक्त 3,500 रुपयापर्यंत. ते पण ह्याच वर्षी झाल्या दोन्ही पण साड्या. दिवाळीची एक आणि आता फिरायला गेलो ती एक. तर आतापर्यंत माझ्या म्हणजे जसं लग्न झालंय तसं जसं कळायला लागले तसं मला म्हणजे 1000 रुपयाच्या वर साडी नाही, कधी ड्रेस नाही. असं म्हणजे पहिल्यापासून वडील नव्हते, आईच होती फक्त. तर जेवढं भेटलं तेवढं समाधान मानायचं एवढंच होतं. तर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद त्याच्यामुळे मला घेता येतो. कारण जास्तीच्या अपेक्षा कोणाकडून करायची? जास्तीच्या अपेक्षा करायची सवयच नाही आहे. जरी लग्न झालं, नवरा माझा नोकरीवाला आहे, फौजमध्ये होते, तरी पण कधीच नाही मागितलं मी त्याला. हट्ट आत्तापर्यंत कधीच नाही केला, की मला ही साडी पाहिजे, मला तो ड्रेस पाहिजे, असं तसं कधीच नाही. जेवढं दिलंय तेवढ्यात समाधानी. तर पहिल्यापासून सवय ना, तर ती आतापर्यंत माझी काही सवय गेली नाही. तर त्यामुळं माझ्या साड्या जास्त महागाच्या नाही आहेत. खूप स्वस्तात मस्त साड्या घेत असते मी. तर आतासुद्धा मी जास्त साड्या म्हणजे एवढ्यात आहे ना, नगरला गेलो ना त्यावेळेस 2 साड्या घेतल्या मी मुलचंदमधून. आणि त्या दिवशी आम्ही सहज म्हणजे माझ्या भावाला टी-शर्ट घ्यायला गेलो होतो ना, त्यावेळेस मी एक साडी घेतली, पांढरी साडी. तर आता म्हणजे मी साड्या घ्यायला लागले. कारण आता फौजी साहेब बोलतात, की "तुला YouTubeमध्ये यावं लागतं आणि त्याच-त्याच साड्या घालून बोर होतं. तर आता तरी बाई तू साड्या घेत जा." तर त्यामुळं मी साड्या घेते. नाही तर मग मी पहिलं ह्या दिवाळीला साडी घेतली ना, तर त्या दिवाळीला साडी घ्यायची थेट. मध्ये साडीच नव्हती घेत अजिबात. आणि नातं होतं जास्त म्हणजे कधी आई-वडील नसल्यामुळं कोणी कोणी जवळ करत नसतं. आई-वडील आहेत ना, तोपर्यंतच सगळे काही सगळे आपले असतात. आई-वडील गेले ना, कोणीच कोणाचं नसतं. काय म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर तसंच आहे. आई-वडील नसल्यामुळं माहेर नाही मला. मग माहेरात गेले. मला माहेरातून साडी आली. माझा भाऊ तर तुम्हाला माहितीच आहे किती गरीब आहे. तो पहिल्यापासून असाच आहे, खूप भोळा आहे. तर त्यांनी आत्तापर्यंत मी ओवाळले त्याला आणि त्यांनी ताटामध्ये 10 रुपये सुद्धा टाकलेत असं कधीच नाही. कारण त्याचीच परिस्थिती तशी होती, तो तरी काय करेल. आणि माहेर नसल्यामुळं मग माहेरातून साडी कुठून यायची. त्यामुळे मला इकून-तिकून साड्या आलेल्या अजिबात नाही आहेत. जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या आपल्या घरीच घेतलेल्या आहेत आणि ते पण एकदम स्वस्तात मस्त. तर एकदम बारकाईने संसार करायची सवय आहे मला पहिल्यापासून. तर बारकाईने संसार केला त्यामुळेच तर मी इथे आज. नाहीतर मग पहिलं गावाकडं पत्र्याचं घर होतं. लग्न झालं त्यावेळेस खूप परिस्थिती बेकार होती. फौजी साहेबांना पण 8,000-9,000 रुपये पगार होता त्यावेळेस. कसे-कसे दिवस काढलेत माझे मलाच माहिती आहे. त्यामुळं असं छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घेणारी मी. जास्त महागाच्या फंड्यात पडतच नाही मी अजिबात. तर असं आहे. तर पहिल्यापासून परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे मला सगळ्याची जाणीव होती. त्यामुळे मी पहिल्यापासून पैशाची उधामत कधीच केली नाही. जेवढं आहे तेवढ्याच समाधानी राहायचं. आणि मला अजिबात गर्व कधीच नाही आला, की माझा नवरा आर्मीमध्ये, फौजमध्ये आणि मी पैसा बुडवून हे घेईन, ते घेईन. मला गर्व कधीच नाही आला. पहिला पण आणि आत्ता पण मला गर्व नाही आहे. आता ते फौजमधून रिटायर होऊन पोलिसमध्ये आहेत, तरी पण मला त्यांच्या नोकरीचा अजिबात गर्व नाही आहे. अभिमान आहे मला त्यांचा, पण गर्व अजिबात नाही. गर्व करून करायचं तरी काय? आपण घेऊन बरोबर काहीच आलेलो नाहीयेत आणि जाताना सुद्धा घेऊन काहीच जाणार नाहीयेत. सगळं खालीच राहणार आहे. त्यामुळं आमची जी हौस-मौज झाली नाही असं वाटतं, ती आपल्या मुलांची हौस-मौज व्हावं. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं एवढीच इच्छा आहे फक्त. त्यांना त्यांचं म्हणजे करिअर त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांच्या पायावर ते उभं राहिले पाहिजे एवढीच इच्छा आहे फक्त. तर असे बाकी काहीच नाही. त्यामुळं मी जास्त पैसा कधीच उडवत नाही आणि उडवला पण नाही. त्यामुळे मी इथे आहे आज. तर ताईंनो, माझ्या काही साड्या जास्त महागाच्या नसत्यात, खूप स्वस्तातल्या आहेत. तर मी तुम्हाला आज माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथं माझ्या साड्या, ड्रेस सगळं असतं.
तर बघा ही साडी सुद्धा मला वाटतं 650-700 रुपयाची आहे. तर एकदम सॉफ्ट सूत आहे हिचं. आणि ही तर बघा ही 250 रुपयाची साडी आहे. तर सुपरनेटच्या साड्या मला खूप आवडतात. तर मी घातलेली साडी सुद्धा सुपरनेटचीच आहे ना, खूप भारी वाटते, एकदम पॉश वाटते. तर ही 250 रुपयाची साडी सुपरनेटची, घातल्यावर छान दिसती. तर ही सुद्धा फौजी साहेबांनी मला आणली होती. ही त्यांनी मला वाटतं 950 रुपयाची आणली होती. तर हिच्यावर अशी डिझाईन वगैरे आहे. हे बघा अशी डिझाईन आहे. तर 950 रुपयाची फौजी साहेबांनी आणली होती. त्यानंतर ही सुद्धा 950-1000 रुपयाची साडी, ही सुपरनेटचीच आहे. तर सुपरनेटच्या साड्या मला खूप आवडतात, एकदम पॉश दिसतात, स्वस्तात मस्त छान दिसतात. तर ही सुद्धा 950-1000 रुपयाची साडी आहे. आणि ही सुद्धा 1050 रुपयाची काहीतरी. तर ही साडी सुद्धा खूप दिवसाची आहे. आणि आम्ही येवला म्हणजे उज्जैनला गेलो होतो ना, तर उज्जैनवरून येताना फौजी साहेबांनी मला ही 3,500 रुपयाची, 3,500 रुपयाची ही येवला पैठणी घेतली. तर आता मला वाटतं 3-4 महिने झालेत फक्त. तर तुम्हाला दाखवली पण होती मी. तर ही येवला पैठणी घेतली आणि हिला झालेत मला वाटतं 8-10 वर्ष झालेत. ही पण सुपरनेटचीच आहे. तर हे बघा अशी ही. तर ही पण स्वस्तातलीच आहे, मला वाटतं 800-850 रुपयाची काहीतरी. जास्त महागाच्या साड्याच नाहीत, माझ्या चांगलं लक्षात आहे. तर ही सुद्धा 800-850 रुपयाची साडी सुपरनेटची. तर तुम्ही दुकानात गेले ना कपड्याच्या, सुपरनेटच्या साड्या विचारून पहा, खूप स्वस्त असतात. आणि ही साडी सुद्धा 450-500 रुपयाची आहे. त्यानंतर ही साडी तर बघा 350 रुपयाची साडी फक्त, ही अशी. आणि त्यानंतर ही बघा ही सुद्धा 500 रुपयाची साडी. पाठीमागं म्हणजे याची फॅशन निघली होती या साड्यांची. तर 450-500 रुपयाची साडी ही. त्यानंतर हिला तर मला वाटतं 10-12 वर्ष झालेत. नक्कीच मी म्हणजे केडगावमध्ये राहायला आलते त्यावेळेस घेतली होती ही. हे बघा अशी. तर हिची फॅशन सुद्धा खूप जुनी झाली आता. तर ही पण साडी माझ्याकडे अजून तर कधी मध्ये म्हणजे हुकीवर माझ्या घातली तर घालते मी, नाहीतर असे. तर हे बघा ही एक साडी आहे माझ्याकडं. ही सुद्धा म्हणजे 850-900 रुपयाचीच आहे. आणि हे बघा ही साडी सुद्धा 500-550 रुपयाची आहे. तर हिचं म्हणजे एकदम कॉटन पण नाहीये आणि एकदम असं सिल्क पण नाहीये, तर काठापदराची आहे. 500-550 रुपयाची, पण इतकी भारी वाटते ना घातल्यावर, पॉश वाटते एकदम. त्यानंतर ही बघा ही सुद्धा 950 रुपयाची आहे, 950-1000 रुपयाची फक्त. तर हिचं सुद्धा असं हे बघा पांढरी साडी आहे आणि हिच्यावर अशी डिझाईन आहे. त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा ना, त्या दिवशी घातली होती मी साडी, हे बघू शकता तुम्ही. तर अशी डिझाईन याच्यावरती, हे बघा. तर ही सुद्धा 950-1000 रुपयापर्यंतची आहे. हिला सुद्धा मला वाटतं 8-9 वर्ष झालेत घेतलेली. आणि ह्या साडीला झालेत आता मला वाटतं 3-4 वर्ष झाली घेतलेली. ही सुद्धा 850-900 रुपयाची आहे, हे बघा. आणि ही सुद्धा 400-500 रुपयाची साडी. तर कॉटन पण नाहीये, असं वेगळं सूत आहे हिचं. त्यानंतर हिला तर खूप वर्ष झालेत. हे बघा असं थोडीशी फाटली पण माझ्या गाडीत गुतून. तर हिला मला वाटतं भरपूर वर्ष झाले, चांगले 12-13 वर्ष झालेत या साडीला. आणि पाठीमागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस ना फौजी साहेबांनी मला ही एक साडी घेतली. आणि हे बघा ही एक साडी घेतली होती फौजी साहेबांनी, दोन्ही संगच घेतल्या होत्या. तर ह्या 1200 रुपयाच्या साड्या आता पाठीमागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस घेतल्या. तर त्यांना नको म्हणत होते मी. ते म्हणले की आता तुला युट्यूबमध्ये दिसावं लागतं, त्याच साड्या तू घालती, बोर होतं. त्यामुळे त्यांनी मला एकदम मग 2-3 साड्या घेतल्या होत्या. एक पैठणी घेतली होती 3,500 रुपयाची, ही एक साडी, ती खालची एक साडी, अशा 3 साड्या घेतल्या होत्या पाठीमागच्या दिवाळीच्या वेळेस त्यांनी मला. ते बोलले तुला कुठून साड्या यायच्यात तरी, त्यामुळे त्यांनी मग मला 3 साड्या घेतल्या होत्या. आणि हिला झालेत मला वाटतं 2-3 वर्ष झाली. ही पांढरी साडी मी अशी श्रावणमध्येच घेतली होती, सोमवारी घालायलासाठी. हे बघा अशी आहे. आणि ही साडी ना म्हणजे ते असतं ना संक्रांतीच्या वेळेस काहीतरी कुंतीचा बाण देतात ना, तर माझ्या मैत्रिणी ही मला साडी घेतली होती आणि मी तिला घेतली होती. तर ही साडी तिने मला घेतली होती, मला वाटतं काहीतरी हिची प्राईस मला वाटतं 400-500 रुपये काहीतरी आहे वाटतं. तर तिने मला घेतली होती. तर ही एक साडी आहे.
त्यानंतर हे बघा, ही साडी तर मला हिची किंमत नाही सांगता यायची, खूप वर्षाची आहे. मी गावाला होते तेव्हापासूनची साडी माझ्याकडं. आणि ही साडी मी 2009 मध्ये केडगावमध्ये आले होते राहायला, त्यावेळेस घेतलेली. मला वाटतं काहीतरी 700-800 रुपयाची साडी होती ही. तर केडगावमध्ये राहायला आले आले मी ही साडी घेतली होती. आमच्या शेजारच्या ताईंनी मी दोघींनी सारखेच घेतल्या होत्या. तर प्युअर कॉटन, हे बघा अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावर. आणि ही साडी सुद्धा 400-500 रुपयाचीच आहे. जॉर्जेटचं सूत आहे, खूप स्वस्त आहे ही पण साडी. आणि ही साडी एक दिवाळीला घेतली होती मी, 400-500 रुपयाची साडी ही पण. तर ही सुद्धा मी दिवाळीला घेतली होती. दिवाळीला सुद्धा मी एकदम स्वस्तात मस्त साड्या घ्यायचे. तर अशी ही ना काहीतरी अशी सिल्क मधली साडी आहे, त्याच्यावर अशी डिझाईन आहे, हे बघा. तर दिवाळीला सुद्धा मी अशा एकदम स्वस्तात मस्त साड्या घ्यायचे. आणि एका दिवाळीला फौजीसाहेब सुट्टी आले होते, तर आम्ही असंच शॉपिंगला गेलो होतो पोरांना कपडे घ्यायला. तर त्यांनी असं बघितली ना, दुकानात लावलेली होती, त्यांना खूप आवडली. तर ही घेतली होती त्यांनी 950-1000 रुपयाची काहीतरी साडी ही. तर ही साडी घेतली होती त्यांनी. त्यानंतर आता पाठीमाग एक मैत्रीण माझी, तर ती बोलली की आता म्हणजे ट्रेंड चालू आहे या एकदम प्लेन साड्यांचा, तर आपण घेऊ. तर तिने मी सगळंच घेतली होती साडी. मला वाटतं काहीतरी 400-500 रुपयाचीच आहे. खूप स्वस्तात मस्त साड्या होत्या या एकदम प्लेन. तर याच्यामध्ये कलर भरपूर यायचे ना, तर ही एक साडी घेतली होती मी मैत्रिणी बरोबर. तर ही भाच्याच्या लग्नाला घेतली होती मी 2,500-3,000 रुपयाची. पण ही एकदम म्हणजे रॉंग लागली, म्हणजे खराब लागली एकदम साडी ती. तर तिला अशी मध्ये मध्ये ती एकदा घातली ना मी, डाग पडल्यासारखी झाली, बघा कशी झाली ही. तर ही टाकूनच द्यायची आहे, तरी खराब निघली एकदम. आणि त्यानंतर ही बघा 200 रुपयाची साडी. तर असं पाठीमाग याचा ट्रेंड चालू होता ना, तर ही घेतली होती मी 200 रुपयाची साडी. तर खूप हलकी घालायला, असं सॉफ्ट सूत आहे कमीचं. आणि ही साडी आहे, मला वाटतं सेलमध्ये घेतली होती मी 850 रुपयाची. हे बघा, हिला म्हणजे हिचा नेसचा पदर वेगळा आहे. आणि त्यानंतर हा आपला आपण पदर घेतो ना, तो वेगळा आहे. हे असं आहे बघा, असं घागरा टाईप फॅशन आली होती पाठीमाग, तर अशी घागरा टाईप आहे. हे बघा, सेल मधूनच घेतली होती मी. आणि ही साडी सुद्धा मला वाटतं 800-900 रुपयाची काहीतरी साडी आहे. हे बघा, असं सॉफ्ट सूत आहे. आणि ही साडी मी मला वाटतं 9-10 वर्ष झाली घेतलेलं. तर अशी नेसचा पदर वेगळा हिचा पण, आणि त्यानंतर असा पदर घ्यायचा तो वेगळा आहे. हे बघा, ब्लॅक अँड व्हाईट आहे अशी. हिचं पण जॉर्जेटचं सूत आहे, छान आहे. आणि हिला तर मी गावाला होते ना तेव्हा घेतलेली. ही मला वाटतं 200-250 रुपयाची काहीतरी, एकदम सॉफ्ट सूत आहे. 200-250 रुपयाची साडी ही. आणि एक दिवाळीला मी ही नेटची साडी घेतली होती. तर ही सुद्धा मला वाटतं 1000-1100 रुपयाची साडी आहे. हे बघा, अशी डिझाईन होती याच्यावर. तर डिझाईनमुळे ही 1000-1100 रुपयाला पडली होती काहीतरी. तर मी इथं केडगावमध्ये राहायला आले होते ना, त्याच्या 1-2 वर्षांनी घेतली होती साडी नेटची. असा कलर यायचा आहे, तर याच्या कलरवरूनच मला ती खूप आवडली होती. त्यानंतर माझी चुलत जाऊबाई ना, तर 16 सोमवारचं तिने व्रत केलं होतं ना, तर 16 सोमवारच्या पूजेसाठी तिने आम्हाला बोलवलं होतं जाऊबाईने माझ्या. त्यावेळेस तिने मला ही साडी घेतली होती. आणि त्यानंतर हे बघा, ही पण 750 रुपयाची साडी, असं जॉर्जेट सूत आहे, एकदम सॉफ्ट आहे. तर ही साडी मला खूप आवडते लाल घालायला. तर आता कालच कमेंट होती मावशींची, काय सुनीता विष्णू मावशींची, की माझी बाई एकदम लाल परी दिसते लाल साडीमध्ये. तर ही लाल साडी मला खूप आवडती. आणि ही पण 850-900 रुपयाची साडी ही पण. तर 1000च्या आतमधलेच रेंज असते माझ्या साड्यांची कधी पण. तर ही पण 1000च्या आतमध्येच आहे साडी. हे बघा, अशी डिझाईन याच्यावरती. काठापदराच्या साड्या मला खूप कमी आहेत. आणि ही सुद्धा मला वाटतं 700-750 रुपयाची साडी. अशा मला क्रीम कलरच्या साड्या खूप आवडतात. तर ही काठापदराची आहे आणि हिच्यावर अशा बुट्ट्या आहेत, तुम्ही बघू शकता.
हे बघा अशा. तर खूप सॉफ्ट साडी, एकदम कॉटन पण नाही आहे, असं काहीतरी मिक्स आहे, पण मला एकदम मस्त वाटते घातल्यानंतर, खूप पॉश वाटते. तर ही एक साडी आहे. आणि ही साडी पण मला माझ्या भाचीने घेतली होती. काहीतरी मला वाटतं काहीतरी कार्यक्रम होता, तर काहीतरी आहेराची वगैरेच आहे. तर भाचीने ही साडी घेतली होती मला. तर ही एक आलेली आहे, भाचीने घेतली होती. तर अशा साड्या आहेत मला. तर हे बघा, ही साडी पाठीमागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस फौजी साहेबांनी घेतली होती, ते तुम्हाला मी आधीच दाखवली. त्यानंतर ही साडीसुद्धा जॉर्जेट सूत आहे, खूप स्वस्तातली ही सुद्धा साडी, एकदम सॉफ्ट आहे. त्यानंतर ही खालची साडी ना माझ्या भाचीने घेतली होती, जॉर्जेटचं सूत आहे, तर एकदम सॉफ्ट आहे, अशी नॉर्मल घालायसाठी. तर भाचीने घेतली होती मला, काहीतरी होतं कार्यक्रम त्यावेळेस घेतली होती. त्यानंतर ही सुपर नेटची साडी, तर तुम्ही मला बऱ्याच वेळा ह्या साडीमध्ये बघितलं असाल. तर ही सुपर नेटची साडी आहे ना, ही सुद्धा 1000 रुपयाची आहे, 950 1000पर्यंत ही सुद्धा साडी. आणि ही काठापदराची साडी आहे ना, हे बघा, ही साडीचं मला किंमतच नाही सांगता यायची आता, कारण केडगावमध्ये राहायला आल्यानंतर मी घेतली होती ना, ते सेलमध्येच घेतलेली, 1000च्या आतमध्येच स्वस्तातली आहे, पण मला त्याची किंमत नाही सांगता यायची आता. आणि ही तर असंच मी ठेवलेली, हिचं कधी घातलीच नाही, पण याच्यावरची डिझाईन मला आवडली होती आणि सोमवारचं घालायला बरं पडेल त्यामुळे मी ठेवली होती, पण ती कधी घातलीच नाही. हे बघा, याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, व्हाईट आणि पिंक त्याचे काट येतं त्यामुळं. आणि सुपर नेटची बघा 250 रुपयाची साडी, तर याचं म्हणजे खूप असं म्हणजे फॅशन चालू होती ना सुपर नेटच्या साड्यांची, तेव्हा ही 250 रुपयाची घेतलेली मी, पण खूप छान अशी घातल्या भारी वाटते. तर सुपर नेटच्या साड्या खूप मस्त असतात, एकदम स्वस्तात मस्त. आणि ही भाचीच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस घेतली होती मी, काहीतरी मला वाटतं 850-900 रुपयाची साडी घेतली होती ही. हे बघा, अशी आहे. तर ही म्हणजे घ्यायला मला कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटलं, मी घेतली, पण घातल्यानंतर ती अशी फुगती ना, तर ती मी एकदाच घातली, परत घातलीच नाही मग. आणि ही भाच्याच्या लग्नाच्या वेळेस आहे ना, नंदेने घेतली होती माझ्या भाच्याच्या लग्नाच्या वेळेस. तर ही एक साडी, आणि ही साडी पण 250-300 रुपयाची साडी सेलमध्ये घेतलेली मी, एकदम सॉफ्ट आहे. तर सॉफ्ट साड्या मला असं रेग्युलर घालायला ना खूप आवडतात, तर मी सेलमधून 250-250 रुपयाची साडी घेतली होती. तर मला अशा साड्या आहेत ना फक्त एवढेच येतं, मला वाटतं मोजल्या तर लईत लई मला वाटतं 45-50 साड्या भरते ह्या, एवढेच फक्त. तर याच्यावर मला बाकीच्या साड्या नाही येतं. तर ड्रेस आहेत, आणि इथं ओढणी, स्कार्फ हे घड्या घालून ठेवलेलं आहे. इथं इथं 1-2 परकर येतं, आणि खाली पण परकर येतं. तर असं जिथं म्हणजे जिथं जागा भेटेल तिथं मी घड्या घालून फक्त म्हणजे व्यवस्थित दिसावा, किंवा टाइम टू टाइम आपलं सगळं मिळावं यासाठी मी घड्या घालून ठेवत असते. पण कधी इकडले तिकडे तिकडले इकडे होत राहतं घाई गडबडीमध्ये. तर महिन्यातून एकदा काय ना माझं कपाट मला व्यवस्थित करावं लागतं, असं कपडे येतं. त्यानंतर छोटं मोठं सामान मी त्याच्या पाठीमागे ठेवत असते. आणि इथं साड्या येतं. त्यानंतर हे बघा, इथं ड्रेस आहेत माझे, असं घड्या घालून ठेवत असते, म्हणजे टायमाला आपल्याला व्यवस्थित मिळतात. हे बघा, असं कोणता ड्रेस घालायचा आहे लगेच आपल्याला दिसून येतो की हा घालायचा आहे बाबा. तर ड्रेस सुद्धा मला जास्त नाही येतं. बघा, इथं 3-4 ड्रेस येतं, आणि इथं सुद्धा 3, 4, 5, 6, 7, 7-8 ड्रेस इथं येतं. तर सगळे मला 9-10 ड्रेस आहेत फक्त, जास्त नाही येतं. तर जेवढं लागतं तेवढंच मी आणत असते, जास्त काही आणून ठेवत नाही. आणि ते पण म्हणजे 700, 800, 900, 1000 रुपयापर्यंत ड्रेस आहेत, जास्त महागाचे नाही आहेत. आणि इथं सगळ्या माझ्या पॅन्ट आहेत, हे बघा, नाईट पॅन्ट आहेत. त्यानंतर इथं 1-2 जीन्स आहेत. तर हौस मौस पण मी थोडंफार करते, स्वस्तात मस्त का होईना हौस करत राहते. तर इथं 2 जीन्स आहेत माझ्या. त्यानंतर इथं माझं हे स्कर्ट आहे. तर असं म्हणजे जशी दुनिया चंद्रावर चालली ना, आपण त्याच्या मागं थोडं थोडं का होईना चालायचं, याच्या हेतूने मी थोडंफार असं घेते आणि हौस मौस करते, पण स्वस्तात मस्त हौस करते. तर हे बघा, इथे एक माझं स्कर्ट आहे, इथे एक ड्रेस आहे हा. तर असा गोल ड्रेस आहे ना, तो आहे हा. तर इथं ड्रेस येतं, पॅन्ट आहेत, हे ड्रेस आहेत, हे साड्या येतं, आणि पाठीमागं सुद्धा असं थोडंफार मी ठेवलेलं आहे. तर असे साड्यांचे मी ड्रेस शिवले होते ना, हे बघा, साड्यांचे ड्रेस शिवले होते मी, प्लेन साड्या अशा आयराच्या आलेले ना, त्याचे ड्रेस शिवलेले आहेत मी. तर ते सुद्धा मी कधी मधी घालत राहते. हा एक ड्रेस शिवलेला आहे. त्यानंतर हे बघा, हा एक साडीचा ड्रेस शिवलेला आहे, असं आहेराच्या साड्या आलेल्या असतात ना त्याच्या. तर हे सुद्धा मी कधी मधी घालत राहते घरामध्ये.
आणि इथं बघा सगळे ब्लाऊज आहेत. तर असं मी जे कपडे ठेवायसाठी काही ऑर्गनाईज वगैरे मी काही मागवत नाही, कशात ठेवत नाही. आपलं स्वस्तात मस्त हा जे खोका आला होता ना, कशात तरी खोकं होतं हे नाही का पुठ्ठ्याचं, कार्डबोर्डचं. तर त्याला मी असा न्यूजपेपर लावलाय आणि त्यामध्ये हे ब्लाऊज सगळे ठेवलेत. कारण ब्लाऊज पिसाच्या कितीही घड्या घालून ठेवलं ना आपण, ते इकडले तिकडे तिकडले इकडे होतच राहतात. त्यामुळे ते काही बसची बात नाही माझ्या घड्या घालून ठेवायचं. त्यामुळे मी काय केलंय, हे खोकं बनवलंय असं आणि यामध्ये ना ब्लाऊज अशी मी टाकून देत राहते. तर असं कुठलं ब्लाऊज लागतंय ना, तर लगेच हे बघा दिसतं. असं मी ब्लाऊज काढून घेते. तर याला काय घड्या वगैरे पडल्यावर काही फरक नाही पडत एवढं. तर मी असे ब्लाऊज आहेत ना याच्यामध्ये ठेवत राहते. हे बघा असं लगेच मला दिसतं, लगेच मी ब्लाऊज काढून घेते. मग तर थोडंसं असं म्हणजे ब्लाऊज लागलं ना आपल्या कोणत्या साडीवरचं, हे खोकं डायरेक्ट असं बाहेर घेते मी आणि कोणतं लागतंय ब्लाऊज ते उचकून काढते. बस विषय संपला. त्यामुळे मी याच्यात टाकून दिलेत ब्लाऊज सगळे. आणि याच्यात आहेत ना सगळ्या म्हणजे आपण आयर केला ना दुसऱ्यांना, त्या आयराच्या साड्या आपल्याला रिटर्न येतात ना, तर त्या आयराच्या साड्या आलेल्या आहेत ना याच्यात ठेवत असते मी. तर आयराच्या साड्या याच्यात आहेत, म्हणजे कुठं काही आयर करायचा असला ना, तर याच्यातूनच पण पुन्हा मी मग साड्या आयराला द्यायला बरं पडतं. कोणाचं जागरण झालं, कोणाचं काय झालं, तर अशा आयराला द्यायला साड्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आलेल्या साड्या. तर याच्यात साड्या येतं. तर असं माझं एवढं कपाट आहे. तर एवढं कपाट माझंच आहे, तुम्ही बघू शकता. अशी माझे कपडे मी ठेवत असते. कुठं काही मोठाले ऑर्गनाईज मागवले नाहीये तर कपडे ठेवायसाठी काहीच नाही. स्वस्तात मस्त आपलं असे मी कपडे ठेवत असते. तर ह्या साईडला सगळे माझे कपडे राहतात आणि पलीकडल्या साईडला आहे ना दोन म्हणजे पार्टिशन बनवलेलं आहे. पलीकडल्या साईडला फौजी साहेबांचे कपडे राहतात. तर असं माझ्या कपड्यात फौजी साहेबांचे नसतात किंवा फौजी साहेबांचे कपड्यामध्ये माझे नसतात. उलट माझ्या साड्यांसाठी काही कमी पडलं ना, तर हँगरला साडी लावून मी त्यांच्या ह्याच्यात लटकून देत राहते. तर असे तर दोघांचे कपडे वेगवेगळे राहतात आमचे. तर ताईंनो असं स्वस्तातल्या मस्त मी तुम्हाला माझ्या साड्या आज दाखवल्या. माझं साड्यांचं कलेक्शन अगदी थोडंसं आहे, पण मस्त म्हणजे माझ्यासाठी तरी छान आहे. तर हे साड्यांचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.